आता मात्र आपल्या व्यक्ती खाते आता होणार सेमीफायनलचा सामना सेकंड सामना आपल्याला पाहायला भेटतो. ह्याच्यानंतर आपल्याला ग्रँड फिनाले अंतिम सामना सुद्धा पाहायला भेटणार आहे. पाहू या सामन्यामध्ये कोणता संघ विजय मिळवून पुढच्या फेरीमध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतो. पाहूया इथं मात्र देखील रोमांचक सामना मोठा सामना वरुडबाणा मंडणगड या दोन संघामध्ये पाहायला भेटतो. एका साईडला मंडणगडचा संघ असेल तर दुसऱ्या साईडला आपल्याला दापोलीशी बिलॉंग करणारा मुरुड हा संघ पाहायला भेटणार आहे. कधी दोन्ही साईडला आपल्याला मोठे मोठे फटके पडताना चांगले स्पाइक पडताना पाहायला भेटत आहेत. पाहूया इथं मात्र थोडासा गॅप भेटतोय आणि इथं मात्र आता मुरुड हा संघ सुद्धा खाते करतोय. हे 1 पॉईंटच्या मध्ये आता मात्र मुरुड 1 आउट झालेला एक रित्या हा सामना जे की 3 सेट आहे. पहिला जे 21चा असेल त्याच्यानंतर सेट सुद्धा 21चा असेल आणि लास्ट सेट हा 15चा असेल. कृपया दोन्ही संघाने दक्षता ठेवायची आहे. आता मात्र याच्यामध्ये जिथे तिकडे खेळावे लागेल चांगले प्रयत्न करावे लागतील कारण की आपल्याला अंतिम फेरीमध्ये आपलं नाव कोरायचं असेल फायनलिस्ट मध्ये आपलं नाव कोरायचं असेल तर इथे मात्र चांगले प्रयत्न करावे लागतील. ह्या सेट मध्ये आपल्याला काय ते समजणार की चांगला प्रयत्न कोण करतोय आणि चांगला खेळ कोण दाखवतोय. मंडणगड संघ सुद्धा आपल्याकडून चांगल्या प्रकारचे प्रयत्न करण्याचे ताकद तर लावत आहे. तसंच पाहायला गेलं तरी तसंच मंडणगडच्या संघाची झाले ते 1 पॉईंट आणि मुरुड संघाचे झाले ते 2 पॉईंट. चांगल्या प्रकारचं खेळ आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला भेटतो. तसे सर्व युट्यूब प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत असेल. आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण सामने लाईव्ह टेलिकास्ट म्हणून पाहायला भेटतात. पिक्सल प्रो या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नदीम देवलेकर ह्याच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारचा नदीम देवलेकर यांच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारे युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण सामने दाखवण्यात येत आहेत. तसेच पॉईंटकडे पाहायला गेलो तर मुरुड संघ 3 आणि तसेच मंडणगड संघ 1 मात्र मुरुड संघ 2च्या लीडने चांगल्या प्रकारे खेळ दाखवत खेळत आहे. पाहूया पण मगाच्या सामन्यावर सुद्धा मंडणगड संघाने चांगल्या प्रकारे कमबॅक केला होता. पण या सामन्यामध्ये किती कोणता संघ कमबॅक करतो आणि आपला चांगल्या प्रकारे गेम आणि परफॉर्मन्स दाखवतोय. इथं सुद्धा परत एकदा चुकी होते. इथं मात्र परत एकदा 1 पॉईंटच्या मदतीने आता मात्र पॉईंट टेबल मध्ये मुरुड संघाचे वाढ होईल. पॉईंट टेबल बघता बघता 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचले आणि तसेच मंडणगड संघ हा मात्र 1 या आकड्यावरती असेल. सर्व दोन्ही संघ चांगल्या प्रकारचा प्रयत्न करत आहेत पण हा मात्र सुद्धा आवे असेल. पंच सांगतात की हा पॉईंट सुद्धा मुरुड या संघाला भेटेल. तर तसंच पाहायला गेलं तर पॉईंट मात्र झाले पॉईंट टेबलवरती मंडणगड संघाचा अजून एकही जोडलेला आहे. तसं 4च्या लीडने जे की 5 या पॉईंट होते मुरुड संघ आहे. चांगल्या प्रकारचं प्रदर्शन दोन्ही संघाचं असेल. इथे मात्र परत एकदा मुरुड संघामध्ये आणखी 1 पॉईंट जोडला जाईल. आता मात्र मुरुड संघ वेगाने पुढे धावत चाललेला 5च्या लीडने जे की मुरुड संघाचे पॉईंट मात्र 6 या आकड्यावर आणि तसाच मंडणगड संघ 1 या आकड्यावरती चांगल्या प्रकारचा आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळ पाहायला भेटतोय. भाऊ आपल्याला मानाची सन्मानाची प्रतिष्ठित स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. पहिला असेल कधीची आपल्याला पुढच्या वर्षी सुद्धा हे सामने आयोजित करण्यात येतील. इथे मात्र परत एकदा मुरुड या संघामध्ये आणखी 1 पॉईंट जोडला जाईल. 1 पॉईंटच्या मदतीने या 1 पॉईंटच्या मदतीने आता मात्र पॉईंट जाऊन पोहोचतोय तो 7 या आकड्यावरती आणि तसंच मंडणगड संघ आता 1च आकड्यावरती थांबलेला आहे. पुढचा स्पाइक मारण्याचा प्रयत्न इथं मात्र ब्लॉकला तोडून जे बॉल चाललो होतो रेखेच्या पार सेमीच्या पार होतो. इथं मात्र पॉईंट परत एकदा मुरुड संघामध्ये जोडला जाईल. आता मात्र मुरुड संघ बघता बघता 9च्या लीडने 8च्या लीडने चाललेला आहे. आता मात्र पॉईंट झालेले ते 8 मुरुड संघ आणि तसंच मंडणगड संघ 1. ज्या फटक्याची आवश्यकता होती अपेक्षा होती गरज होती मंडणगड संघाला ते फटका जे की रियांच्या माध्यमातून पाहायला भेटले. हेच फटके पुढपर्यंत आवश्यकता असेल जे की मंडणगड संघाला कारण की आपल्याला विजय मिळवायचा असेल जिंकायचा असेल तर आपल्याला हे फटके कदाचित मारावे लागतील. कारण की सेमीफायनलचा सामना म्हणजे अंतिम म्हणजे ह्याच्यामधून जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. अंतिम फेरीमध्ये प्रवेश केल्यानंतर की अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार पहिला संघ हा मात्र वलवते ए संघ ठरलेला आहे. कालच्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारचं प्रदर्शन दाखवून जे की वलवते संघाने पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. आता मात्र शुएब जाही यांची चांगल्या प्रकारची सर्व्हिस आपल्याला पाहायला भेटते.
ह्या 1 पॉईंटच्या मध्ये आता मात्र जाऊन पॉईंट पोहोचताय ते मंडणगड संघ 4 आणि मुरुड संघ 8. 4च्या लीडने मुरुड संघ असेल. तसंच मात्र 1 पॉईंटच्या मदतीने परत एकदा मुरुड संघाच्या खात्यामध्ये आणखी 1 पॉईंट जोडला जाईल. 1 पॉईंटच्या मदतीने आता मात्र पॉईंट जाऊन पोहोचतोय तो मात्र 9 या आकड्यावरती. तसंच आपल्याला सकाळपासून जे चांगल्या प्रकारचं स्कोरवरचं काम नबील चिपळूणकर याच्या माध्यमातून पाहायला भेटते. परत एकदा त्यांच्या मनपूर्वक धन्यवाद असेल कारण की सकाळपासून ते जे स्कोरवरचं काम पूर्ण करत आहेत आणि थोडी चुकी न करता त्यांनी स्कोरवर करणं सुद्धा सोपं नसतं. तसं पॉईंट पाहायला गेलं तर मंडणगड संघ 5 आणि मुरुड संघ हा 9 या आकड्यावरती असेल. परत एकदा मंडणगड संघामध्ये आणखी 1 पॉईंट जोडला जाईल. आता मात्र मंडणगड संघ सुद्धा कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहे 1 पॉईंटच्या मदतीने. आता मात्र मंडणगड संघ 6 या आकड्यावरती 3च्या लीडने मुरुड संघ 9 या आकड्यावरती असेल. आता मात्र परत एकदा मुरुड संघाचे दुहेरी अंकामध्ये प्रवेश केले. पॉईंट टेबलमध्ये त्यांचे पॉईंट मात्र जाऊन पोहोचले ते 10 या आकड्यावरती. आणि तसंच पाहायला गेलं तरी मंडणगड संघ 6 या आकड्यावरती 4च्या लीडने चांगल्या प्रकारचा गेम दाखवून मुरुड संघ आपला खेळ खेळत आहे. इथे मध्ये चांगल्या प्रकारे ड्रॉप टाकण्याचा प्रयत्न तर विराग यांचा होता. आपण इथून आपल्याला देखील चांगल्या प्रकारे स्पाइक सुद्धा पाहायला भेटतोय मुरुड संघाकडून. 17 नंबर जर्सी चांगल्या प्रकारचा मारा करतोय. चांगल्या प्रकारे स्पाइक आपल्याला सकाळपासून आतापर्यंत चांगल्या प्रकारे स्पाइक आपल्याला माध्यमातून त्याच्या पाहायला भेटत आहेत. आता पण मंडणगड संघाला सुद्धा कमबॅक करावे लागेल की 5च्या लीडने मुरुड संघ असेल पुढे. मुरुड संघाचे पॉईंट मात्र झालेले होते 11 आणि तसंच मंडणगड संघ 6. आता मात्र मोठे फटके चांगले फटके मारावे लागतील ते मंडणगड संघाला सुद्धा. इथं मात्र परत एकदा मुरुड संघामध्ये आणखी 1 पॉईंट जोडला जाईल. हा 1 पॉईंटच्या मध्ये आता मात्र मुरुड संघ जाऊन पोहोचला तो 12 या आकड्यावर. तसेच मंडणगड संघ 6. इथे मध्ये चांगल्या प्रकारचा ब्लॉक पाहायला भेटतो आपल्याला. मुरुड संघाकडून फटके चांगले मारण्याचा प्रयत्न तर रियान करत आहे पण थोडासा ब्लॉक सुद्धा तिकडून चांगला पडतोय. त्याच्यामुळे थोडेसे निराश असतील पण पाहूया अजूनही प्रयत्न सोडायचे नसतील कारण की कदाचित लास्ट पॉईंट पर्यंत त्याने जिद्द चिकाटी धरून ठेवली तर कदाचित आपल्याला सुद्धा यश भेटेल. तर इकडे पाहायला गेले तर मुरुड संघ 13 या आकड्यावरती असेल तर मंडणगड संघ हा 6 या आकड्यावरती असेल. इथे मात्र रियान चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला भेटतो. रियानच्या माध्यमातून प्रदर्शन आणि तेव्हा 1 पॉईंटच्या मदतीने मंडणगड संघाचा स्कोर बोर्ड पुढे सरसावेल. मात्र स्कोर बोर्ड पाहायला गेलो तरी मंडणगड संघ 7 या आकडे जाऊन पोहोचलेला त्याचा मुरुड हा संघ 6 पॉईंटच्या लीडने 13 या आकडे जाऊन थांबलेला आहे. इथे सुद्धा चांगल्या प्रकारचा पासिंगचा गेम आपल्याला पाहायला भेटतोय. इथे मात्र पंच संघ परत एकदा मंडणगड संघामध्ये आणखी 1 पॉईंट जोडला जाईल. हा 1 पॉईंटच्या मदतीने आता 8 या आकड्यापर्यंत मुरुड संघ 13 या आकड्यावरती. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न तर करत आहे तो मात्र मंडणगड संघ. इथे मात्र पंच संघी परत एकदा आपल्याला चांगल्या प्रकारचा स्पाइक पाहायला भेटते मुरुड संघाकडून. आता मात्र मुरुड संघाचे वेगेन धावणारे पॉईंट झालेले ते 15 आणि तसेच मंडणगड संघाचे झालेले पॉईंट मात्र 8. 7 पॉईंटच्या लीडने चांगल्या प्रकारचं प्रदर्शन आपल्याला पाहायला भेटतोय मुरुड संघाचा. इथे मात्र परत एकदा मुरुड संघामध्ये आणखी 1 पॉईंट जोडला जाईल. आता मात्र मुरुड संघाचे पॉईंट बघता 16 या आकडे होते तसे मंडणगड संघ निराश असेल 8 या आकडे होती. तसं मुरुड संघाचे पॉईंट मात्र झाले ते 17 आणि तसेच मंडणगड संघाचे 8.
इथे मात्र आयन मसूरकर थोडीशी नेटमध्ये गुंततायत आणि तिथे मात्र हा पॉइंट भेटेल तो मात्र परत एकदा मुरुड संघाचे बघता बघा पॉइंट 19 झालेले आहेत त्याचे ते मंडणगड संघाचे झाले ते 8. पॉइंट मात्र झालेले ते मुरुड संघ 18 आणि मंडणगड संघ 8. 19 मुरुड 19 आणि मंडणगड 8. इथे मात्र चांगल्या प्रकारचा प्रहार आपल्याला सेफच्या माध्यमातून पाहायला भेटतो 1 पॉईंटच्या मदतीने. आता मात्र पॉईंट जाऊन पोहोचलेले आहेत ते 9 या आकड्यावरती. तसं मुरुड संघ पाहायला गेलो तरी 19 या आकड्यावरती 10 पॉईंटने लीड असेल मुरुड संघाकडे. चला आता मात्र लास्ट पॉईंटच्या आवश्यकता मुरुड संघाला गेम पॉईंट असेल तर मुरुड संघाकडे आणि तसं मंडणगड संघ थोडंसं निराश असेल थोडंसं. आताचा पण डेड आहे किंवा 19. आणि तसं पाहायला गेलं मुरुड संघाचं लास्ट पॉईंटची आवश्यकता असेल 1 टू गो गेम पॉईंट. आणि तसंच मंडणगड संघ 9 तो सोडून आत्ताचा पॉईंट पकडलेला आहे. आणि माहिती काय मोबाईल काय सेट क्रमांक पहिला मुरुड संघ विजयी करतो. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आता मात्र सेट क्रमांक दुसरा सुरू होणार आहे. चला गेमला फास्ट स्टार्ट करायचं आहे. आणि तसं पाहायला भेटले सर्वांचा कोऑपरेट पाहायला भेटला तर सर्वांचं मी जी की नावं घेणार आहे तसं पाहायला भेटलं तरी याच्यामध्ये मसूद कोंडेकर यांनी सुद्धा सपोर्ट केलेला. तसेच इम्रान बोडी तसेच अफजल उकई तसेच अय्याज कोंडेकर अझर कोंडेकर अनस कुरे तजीन कोंडेकर मुसद्दी कोंडेकर सानीम तसेच रहमत खान मैनू ओंबिलकर निशाद तसेच खालिद अशफान जरिया नासिर तसेच सैफ कोंडेकर तसेच भावेश अदनान सुफियान अदनान मिरकर तसेच सुफियान ओंबिलकर आणि तसेच अय्यान मसूरकर सर्वांची देणगी भेटली रस्त्या देणगीबद्दल सर्व आमच्या कमिटीच्या वतीने आणि तसेच आमिर कुरे सर्व सपोर्ट केल्याबद्दल आमच्या कमिटीच्या वतीने मनपूर्वक त्यांचे धन्यवाद असेल. आणि तसंच सिमू सर्वांनी आम्हाला चांगला सपोर्ट केले त्याबद्दल आमच्या कमिटीच्या वतीने फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने आम्ही त्यांना त्यांचे धन्यवाद मानतो की त्यांनी चांगल्या प्रकारे आमचा सपोर्ट केला त्याबद्दल हे सामने उभे राहिलेले आहेत. आणि तसेच आमच्या सोनाली
देणगी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे सुद्धा आमच्या कम्युनिटीच्या वतीने धन्यवाद. त्यामुळे पॉईंट टेबलकडे वळूया. पॉईंट टेबल पाहायला गेलो ते सेट क्रमांक दुसऱ्यामध्ये मननगर संघाचे पॉईंट झालेले आहेत ते 2 आणि मुरुड संघ 1. तसेच पॉईंट पाहायला गेलो तरी मननगर संघ 2 आणि मुरुड संघ मात्र आता नाही इथे सुद्धा स्पाइक चुकतो खात्यामध्ये आणखी एक पॉईंट जोडला गेला. आता मात्र मननगर संघ 1च्या लीडने असेल. पाहूया मननगर संघाचे पॉईंट मात्र झाले ते 4 आणि मुरुड संघाचे 3. इथे चांगल्या प्रकारचा प्लॅन आव्हान मसूरकरच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. 1 पॉईंटच्या मदतीने आता मात्र मननगर संघ 2च्या लीडने असेल. चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला भेटतोय. मननगर संघ 5 आणि मुरुड संघ 3. इथे सुद्धा चांगल्या प्रकारे स्पाइक होता पण इथून सुद्धा मारा झालेला आहे. चांगल्या प्रकारचा टेकन आपल्याला आदनाच्या माध्यमातून पाहायला भेटतो. इथे मात्र परत एकदा पॉईंट टेबल होती पाहायला गेलो ते मात्र पॉईंट झालेले होते मुरुड आणि मननगर संघ 6. 3च्या लीडने मननगर संघ असेल. इथे मात्र आताचा पॉईंट सुद्धा मननगर संघाकडे असेल. आताचा पॉईंट कोणत्या साईडला मुरुड या मननगर मुरुड या संघाकडे पॉईंट असेल. तसंच पाहायला गेलं ना तरी मुरुड या संघाचे बघता बघता पॉईंट झालेले होते 4 आणि मननगर संघाची झाली होती 6. साहेब सुद्धा त्याबद्दल त्यांचा सुद्धा धन्यवाद. तसेच मननगर संघाचे पॉईंट टेबल कडे पाहायला गेलो ना तरी आता मात्र मुरुड हा संघ सुद्धा आता सुद्धा चांगल्या प्रकारचा कमबॅक करतो. आता मात्र दोन्ही संघ लीड मध्ये होते. मननगर संघ लीड मध्ये होता पण आता मात्र चांगल्या प्रकारचा कमबॅक पाहायला भेटला आणि आता पॉईंट टेबल वरती पाहायला गेलो तर दोन्ही संघाचे 7-7 पॉईंट झालेले आहेत. इथं थोडासा लेझी खेळतोय त्याबद्दल इथं मात्र थोडासा सिमरनची चुकी पाहायला भेटेल आपल्याला. 1 पॉईंटच्या मदतीने आता मात्र मुरुड संघ 1 पॉईंटच्या लीडने पुढे असेल. 1 पॉईंट मध्ये स्कोर बोर्डवरती पाहायला गेलो ना तरी पॉईंट मात्र 8 हे जोडले गेले मुरुड संघामध्ये आणि तसे मननगर संघामध्ये झालेले ते 7. कदाचित चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटतोय. दोन्ही संघ चांगल्या प्रकारचा प्रवास करून मोठा प्रवास करून मुरुड संघ आलेला आहे. चांगल्या प्रकारचा खेळ सुद्धा आपल्याला मुरुड संघाकडून पाहायला भेटतोय. आणि लाईनच्या बाहेर असल्यामुळे इथे मात्र पॉईंट मुरुड संघामध्ये मोजला जाईल. 1 पॉईंटच्या मध्ये आता मात्र मुरुड संघ 2च्या लीडने पुढे असेल. मुरुड संघ 9 या आकड्यावर तर मननगर संघ 7 या आकड्यावरती. चांगल्या प्रकारचा कमबॅक आपल्याला पाहायला भेटला मुरुड संघाकडून.
इथे मात्र सुद्धा परत एकदा चांगल्या प्रकारचा कमबॅक पाहायला भेटतो का पाहूया. आता मात्र पॉईंट टेबल होती मंडणगड संघाची वाढ होईल. आता मात्र पॉईंट टेबल पाहायला गेलो ना तरी मंडणगड संघ 8 ते मुरुड संघ 9. आता मात्र मुरुड संघ प्रवेश करते बघता बघता पॉईंट देखील 10 या आकड्याची जाऊन पोहोचले ते मुरुड संघाचे. आणि तसंच मंडणगड संघ थोडासा निराश असेल, थोडासा 8च पॉईंट 2च्या लीडने, मोठी तर लीड नसेल पण 2ची लीड असली तरी थोडासा तरी प्रेशर हा मंडणगड संघाकडे सुद्धा असेल. त्यांना सुद्धा चांगले प्रयत्न करावे लागतील, कारण की त्यांना सुद्धा थोडंसं चांगला प्रयत्न की धनुष्यमध्ये आपण मागे आला तर थोडंसं धनुष्यबाणाचा विचार करायला. तो जेवढा मागे खेचला जातो तेवढा वेगाने यशाचा पाठलाग करत असतो. तो आपण सुद्धा इथे सुद्धा जिद्द जिंकावी ठेवायची की आम्ही सुद्धा हा सामना हा सेट जिंकू शकतो. पाहूया इथे मात्र 2 पॉईंटची तर लीड असेल. इथं मात्र परत एकदा चांगल्या प्रकारचा प्रहार, चांगल्या प्रकारची किक आपल्याला पाहायला भेटते सिमोच्या माध्यमातून. जेवढा चांगल्या प्रकारचा फटका तेवढा चांगल्या प्रकारचा आपल्याला एफर्ट सुद्धा पाहायला भेटतोय. इथे पाहूया इथे मात्र टॉपपास मध्ये बॉल क्लिअर होतो. इथे मात्र पाचचा खेळाडू येतो, चांगला शूटचा एफर्ट सुद्धा आपल्याला पाहायला भेटतो. इथे मात्र बॅक साईड मध्ये बॉल फेकण्यात येतो. इथे मात्र स्पाइक मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र यशस्वी ठरतोय तो मात्र मुरुड संघ 1 पॉईंटच्या मदतीने. आता मात्र मुरुड संघ बघता बघता मंडणगड संघाकडून 3 पॉईंटच्या लीडने चाललेला आहे. आता मात्र पाहायला गेलं तरी इथं मात्र भटका यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचा पाहायला भेटतो 1 पॉईंटच्या मदतीने. आता मात्र मंडणगड संघाचे पॉईंट झाले ते मात्र मुरुड संघाचे मात्र पॉईंट जाऊन पोहोचले आहेत ते 11 या आकड्यावरती 2 पॉईंटच्या लीडने. मात्र सर्व्हिस मारावे लागतील आणि पॉईंट घ्यावे लागतील. इथे मात्र खूप गरजेचं आहेत. पण इथे थोडीशी चुका होत चालली आहे. संघाकडे चुका नाही काय बलकी आत्ताच्या सिच्युएशन मध्ये आपल्याला भरपूर प्रयत्न भरपूर कष्ट करावे लागतील. कारण की सेट क्रमांक पहिला सुद्धा मुरुड हा संघ विजय ठरलेला आहे. हा पॉईंट इथे मात्र विजयाचा फटका इथे मात्र ब्लॉक करण्याचा प्रयत्न तर होता, पण हा पॉईंट मात्र मंडणगड संघामध्ये मोजला जाईल. मंडणगड संघाचं पॉईंट बघता बघता 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. तसंच मुरुड संघाचे पॉईंट मात्र 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. इथे सुद्धा चांगल्या प्रकारची सर्व्हिस आपल्याला पाहायला भेटते. आणि इथं मात्र प्रत्येक सांगतो हा मात्र बॉल आले असेल स्कोर मंडणगडच्या खात्यामध्ये मोजला जाईल 1 पॉईंटच्या मदतीने. आता मात्र मंडणगड संघाचे पॉईंट जाऊन पोहोचले 11 या आकड्यावरती आणि मुरुड संघ 13 या आकड्यावरती. इथे मात्र सजलेला आहे. इथे मात्र पॉईंट परत एकदम मोजला जाईल तो मात्र मंडणगड संघामध्ये 1 पॉईंटच्या मध्ये. आता मात्र मंडणगड संघ 12 या आकड्यावर तर मुरुड संघ 13 या आकड्यावर. मंडणगड पॉईंट मध्ये पाहायला भेटलेला. आता मात्र पॉईंट टेबल वरती पाहायला गेलो ना तरी पॉईंट जाऊन पोहोचले ते मंडणगड संघाचे 2च्या लीडने. मुरुड संघ असेल मंडणगड संघ 12. मोजला जाईल 1 पॉईंटच्या मदतीने. आता मात्र मंडणगड संघ सुद्धा चांगल्या प्रकारचं केलं तर मंडणगड संघाचे पॉईंट मात्र 13 या आकड्यावर आणि मुरुड संघ 14 या आकड्यावर.
आता मात्र ऑल मध्ये संघ आलेला आहे चांगल्या प्रकारे जोश मध्ये चांगल्या प्रकारे ते एफर्ट सुद्धा देत आहेत 14 दोन्ही संघ पंधरा झाले असतील तर मुरुड संघाची 14 झालेली आहेत. आता मात्र मुरुड संघाने टाइम आउट घेतलेला आहे. कृपया थोडा वेळ थांबायचा आहे. मन्नगड पात्र आणि चांगल्या प्रकारची सर्व्हिस आपल्याला शेवटच्या माध्यमातून पाहायला भेटते. इथं मात्र मन्नगर संघ 1च्या लीडने असेल. इथं थोडंसं चुकी असेल का इथं पंच सांगतात की इथं मात्र पंच सांगतात हा सुद्धा पॉईंट मन्नगरच्या खात्यामध्ये मोजला जाईल. इथं मात्र थोडीशी मुरुड संघाची चुकी होती. चला पंचाचा निर्णय अंतिम रेफरी देणारा निर्णय हा अंतिमचा निर्णय असेल. कृपया त्याची दक्षता ठेवायची आहे. हा मात्र पंच कोणाचा पॉईंट आहे कृपया सांगायचा आहे. तर हा पॉईंट मात्र मुरुड संघामध्ये मोजला जाईल का? हा मात्र पण मुरुड संघामध्ये मोजला जाईल. दोन्ही संघाचे 15 पॉईंट झालेले आहेत. इथे मात्र सर्व्हिस थोडीशी खराब पडते. इथे मात्र पॉईंट आता मात्र 16 या आकड्याचे मन्नगड संघ असेल तर 15 या आकड्याचे मुरुड संघ असेल. काय बोलला कारण की तिकडे आपल्याला एक पॉईंट सर्व्हिसचा आला होता तर आपण आपल्याकडे चांगल्या प्रकारची सर्व्हिस मानणं गरजेचं आहे. दोन्ही संघाचे पॉईंट मात्र झाले ते 16 16 ऑल झालेले. दोन्ही संघाचे 14 पॉईंट झालेले. कृपया दक्षता ठेवायचे. पॉईंटकडे सुद्धा लक्ष ठेवायचं. नंतर बोलायचं नाही की पॉईंट कमी जास्त झाले त्यामुळे कृपया लक्ष ठेवायचे आणि जर लक्ष सुद्धा पॉईंट ठेवायचं. इथे मात्र चांगल्या प्रकारचा फटका होता. तेवढा चांगल्या प्रकारचा एफर्ट सुद्धा आपल्याला मुरुड संघाकडून पाहायला भेटते. इथे सुद्धा मला चांगल्या प्रकारे टॉस करण्याचा प्रयत्न आणि फटका सुद्धा सजवण्याचा इथे सुद्धा चांगल्या प्रकारचा एफर्ट होता. इथे मात्र फिरागचा स्मॅश पाहायला भेटेल का नाही. इथे मात्र चांगल्या प्रकारचा फटका पाहायला भेटतो फिरागच्या माध्यमातून. एक पॉईंटच्या मदतीने आता मात्र मन्नगर संघाच्या खात्यामध्ये आणखी एक पॉईंट जोडला जाईल. एक पॉईंटच्या मदतीने आता मात्र पॉईंट जाऊन पोहोचे 17 आकडे होती मन्नगर संघ आणि 16 आकडे होती मुरुड संघ. मुरुड संघ जास्त तर खाली नसेल पण मन्नगर संघ 1 पॉईंटच्या लीडने चाललेला आहे. तसेच बच्चे सांगतात की हा मात्र पॉईंट त्याला 2 मिनिटं थांबायचं आहे. कृपया पंचायत निर्णय सांगतील. 2 मिनिटं थांबायचं आहे आणि पंचायत निर्णय अंतिम असेल. हा मात्र पॉईंट मुरुडच्या खात्यामध्ये मोजला जाईल. इथे मात्र 17 पॉईंट दोन्ही संघाचे मोजले गेलेले आहे. चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला भेटतो. इथे मात्र आता मात्र मुरुड संघामध्ये 1 पॉईंट आणखी जोडला जाईल. आता मात्र चांगल्या प्रकारचा कमबॅक करण्याचा प्रयत्न मुरुड संघ करेल. मुरुड संघाचे बघता पॉईंट 18 या आकडे होते. मन्नगर संघ 17 या आकडे 1 पॉईंटच्या लीडने मुरुड संघ आता चाललेला आहे. इथे मात्र चांगल्या फटक्यांची आवश्यकता असेल. इथे मात्र आता परत एकदा ऑन मध्ये आलेला आहे. भैया आजच्या दिवसामध्ये आपल्याला बेस्ट ऑफ 2 एकदा सुद्धा पाहायला भेटेल. कालच्या दिवसामध्ये 2 वेळा बेस्ट ऑफ 2 झाला होता. भैया आजच्या दिवसामध्ये बेस्ट ऑफ 2 पाहायला भेटतो. त्याला 18 ऑल झालेला हा सेट सुद्धा 21चा असेल. कृपया दक्षता ठेवायची आहे. आता मात्र 19 होते असेल तर मन्नगर संघ 18.
आता मात्र प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला भेटतोय तो मात्र मंडणगड संघाकडून आणि तसेच मुरुड संघाकडून. आता मात्र मुरुड संघाचा लास्ट पॉईंट पाहायला भेटतो का. तसंच गेम पॉईंट असेल तर मुरुड संघाकडे तर लास्ट पॉईंट टू असेल मुरुड गेम पॉईंट आणि मंडणगड 18 पॉईंट. हा पॉईंट खूप महत्वाचा असेल मंडणगड संघाकडे. मंडणगड 19. हा पॉईंट फुल गरजेचा असेल. आता आता पाहायला भेटेल पण कदाचित या सामन्यामध्ये मुरुड संघ जिंकला असेल पण चांगल्या प्रकारचे प्रयत्न मंडणगड संघाकडून सुद्धा पाहायला भेटले. लास्ट पॉईंट पर्यंत